सत्य समाचार न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा। नमस्कार, आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी असलम नगरे। चला बघूया आजच्या योगी अश्विन नाथ महाराज आणि प्रवीण नाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवा आणि धार्मिक परंपरा जपण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे। जवळपास 20 ते 25 वर्षांपासून नाथ संप्रदायाच्या सेवेमार्फत समाजातील गरीब, गरजू आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचे कार्य करण्यात येत आहे। गेल्या 10 ते 15 वर्षांपासून मायगाव परिसरातील श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीस्थळाजवळ गुढीपाडवा निमित्त चंदन लेपन कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते। या कार्यक्रमाला दूरदूरवरून अनेक नाथप्रेमी आणि भक्त मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात आणि सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो। दरम्यान नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या सुमारे 1100 वर्ष जुन्या पादुकांच्या मंदिर उभारणीचे पवित्र कार्यही सुरू झाले आहे। हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून नाथ संप्रदायाच्या इतिहास आणि आध्यात्मिक परंपरेचे महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचे सांगितले जात आहे। याच पार्श्वभूमीवर येत्या मार्च 17 रोजी श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचा भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे। ही पालखी इंदिरानगर येथील सम्राट स्वीट जवळून मार्गस्थ होणार असून या सोहळ्यात मोठ्या संख्येने नाथप्रेमी आणि भक्त सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। समाजातील सर्व नाथप्रेमी, भाविक आणि दानशूर व्यक्तींनी मंदिर उभारणीसाठी सहकार्य करावे आणि पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे। नाथ संप्रदाय हा केवळ परंपरा नसून सेवा, श्रद्धा आणि मानवतेचा मार्ग असल्याचे सांगत समाजातील गरजू लोकांना मदत करण्याचे कार्य पुढेही सुरू राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रवीण नाथ महाराज यांनी माहिती दिली। सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रणरे। ओम नमो आदेश, सबका आदेश। आपल्या नाशिक जिल्ह्यातील सर्व नाथ भक्तांना व भाविकांना आवाहन करतो की येत्या 17 तारखेला गुरुगादी इंदिरानगर नाशिक येथून सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर सावरगाव यासाठी आपल्या नाशिक इंदिरानगर येथून पालखी निघणार आहे। 17 तारखेला संध्याकाळी 4 वाजता त्या पालखीसाठी मुख्य अतिथी आपले माननीय नामदार शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब, तसेच आपल्या नगरसेविका प्रमिलाताई कैलास महित असतील, श्री शामभाऊ बडोदे असतील, श्री भगवानभाऊ धोंडे असतील, तसेच संत कुमारी रुचिरा संतोष साळवे, तसेच आपले समाज कल्याण उपायुक्त नितीन नेर साहेब, पश्चिम विभाग अधिकारी चंदन घुगे साहेब, आपल्या इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोहर कारंडे साहेब, योगेश भाऊ दिवे, श्री जितेश भाऊ शार्दूल, सलीम मामा शेख, गीताताई संजय जाधव, नगरसेविका आपल्या अंकिता महेंद्र शिंदेताई, अजिंक्य भाऊ साने, तसेच उषाताई बेलपुळे, कविताताई लोखंडे, हे सर्व सुप्रियाताई घोडे व दीपालीताई कुलकर्णी याही उपस्थित राहून आपल्या पालखीची शोभा वाढवणार आहेत। तर आपणा सर्वांस नम्र विनंती आहे की आपण ह्या सर्वांनी उपस्थित राहून या पालखी सोहळ्याची शोभा वाढवावी। गुरुवर्य श्री सोमवारनाथजी महाराज की जय। गुरुवर्य श्री प्रवीणनाथजी महाराज की जय। सत्य समाचार न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा।